हाय एव्हरीवन, मी बोलते अमिता शिंदे. 156 असं यूट्यूब चॅनल आहे. तर आता मी आज स्पेशल माझ्या लग्नाचे ज्वेलरी दाखवणार आहे. म्हणजे मी लग्नामध्ये कसे ज्वेलरी घातलेले ते मी तुम्हाला माझे कलेक्शन तुमच्याला दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. चला मी आता दाखवते. खूप मोठा व्हिडिओ बनवणार नाही, शॉर्टच बनवणार आहे. लग्नाचे एक वेडिंग लग्नात मी काही ज्वेलरी घातलेले त्याचं मी तुम्हाला दाखवत आहे. चला आपण बघू. हे मोठा हार आहे. हे लग्नामध्ये घातलेलं हे मोठं होतं. असं हे मोठं होतं. त्याच्यानंतर एक छोटं होतं, त्याच्यामध्ये चोकरसारखं. खूप मोठं व्हिडिओ हे चोकर होतं. म्हणजे आधी हे घातलेलं मी, हे घातलेलं आणि त्याच्यानंतर हे घातलेलं. मी फोटो इथे ॲड करेन नंतर. हे घातलेलं आणि त्याच्यानंतर मी त्याचे इयरिंग दाखवते बघा. त्याच्यावरती हे आहे कविता, लक्ष्मी आहे. लक्ष्मीचा फोटो दिसतो का कुठे कुठे? हां, ते बघा. असे इयरिंग्स आहेत. हे मी लग्न तांदूळ करणार होते ना तेव्हा हे घातलेलं, हे आणि हे घातलेलं. तांदूळ हे घातलेलं असं. हे कर मी आता घालून नाही दाखवत कारण खूप मोठं होईल, परत लॉंग व्हिडिओ होऊन जाईल. पूर्ण असं ते शॉर्ट व्हिडिओज बनवायचे म्हणून मी लग्न नाही करत आहे. हे बघा, हे असं घातलेलं. हे काय घेतलेलं, हे दुसरं हे असे दोन होते, दोन खाण्यासाठी. आणि त्याच्यानंतर मी इयरिंग घातलेले. हे मी दादर मार्केटमधून घेतलेलं. हे बघा, दादरला गेलेले. हे दोन छान असे इयरिंग, रिंग आहे हातात. हे बघा, सॉरी इयरिंग बोलून रिंग आहे. मस्त शाईन ते आहे, तसेच आहे अजून. हे बघा, हे एक दुसरं सेम पॅटर्न थोडंसं आहे. ह्याचं बघा शाईन आहे तसंच आहे. हे दोन्ही घेतलेले, एक हातात एक, एक हातात एक असं. हे एक वेगळी डिझाईन आहे, हे एक वेगळी डिझाईन आहे आणि डायमंड जरा वेगवेगळे आहेत. हे असे दोन घातलेले. त्याच्यानंतर हे पाचूबंद आहेत. हे हातामध्ये पाचूबंद घातलेले. बघा, मस्त आहे डिझाईन. ही डिझाईनचं काही ओल्ड होणार नाही आहे, खूप वर्ष तुम्ही यूज करू शकता. आता ह्याला माझ्या लग्नात 3रं वर्ष चालू आहे, तसंच आहे. आणि मध्ये मध्ये हे मी पाचूबंद आहे खरं, हे मी चोकर म्हणून पण घालते. किती छान दिसतं. असं चोकर म्हणून पण मी घालते ह्याला. आणि माझ्याकडे अजून एक पाचूबंद आहे, ते मी घालते. हे बघा, हे लग्नातले माझे सगळे ज्वेलरी आहेत. हे पाचूबंद आहे खरं, हे मी चोकर म्हणून पण घालते कधी कधी साडीवरती. तर तुम्ही असं करू शकता जुगाड. हे दोन पाचूबंद झाले. त्याच्यानंतर मी आता एंगेजमेंटमध्ये काय ज्वेलरी घातली ते मी तुम्हाला सांगते. तर एंगेजमेंटमध्ये मी हे घातलेलं, हे घेतलेलं मी दादर मार्केटमधून. हे मस्त, हे वरती घातलेलं असं एंगेजमेंटमध्ये. आणि बघा ना, आहे तसं शायनिंग आहे. ह्याचं 3रं वर्ष चालू आहे आणि खूप छान ठेवलं आहे पण असं. हे काय ओल्ड होणार नाही आहे, तुम्ही खूप वर्ष यूज करू शकता. आणि खूप चांगल्या पद्धतीने ठेवलं ना, आहे तसंच राहतं. दुसरं आहे हे, त्याच्यात हे लॉंग आहे, हे घातलेलं. हे असं
हे लॉंग आहे आणि त्याच्यानंतर हे शॉर्ट आहे. हे घालून ते घातलेलं आणि त्याचे इयरिंग्स दाखवते. तर त्याचे इयरिंग्स हे असे, हे असे इयरिंग्स आहे छोटे, झुमके नाही, हे जरा वेगळे आहे आणि खूप हलके पण आहे, खूप हलके आहे. तुम्ही पूर्ण दिवस घालू शकता. वाटतं हे हॅवी असेल तर असं काही नाही, तर खूप हलके पूर्ण दिवस मग तुम्ही फंक्शनमध्ये घालू शकता. त्यासोबत तर मी तुम्हाला हे लग्नाची ज्वेलरी दाखवले ना, हे बघा, त्याच्यामध्ये मी हे पण होतं बिंदी, अशी बिंदी होती. खरं मी लावलीच नाही बिंदी, अशी बिंदी होती. त्यासोबत मी नथ घेतलेले 2. एक मी एंगेजमेंटसाठी घेतलेली आणि दुसरी घेतलेली ती लग्नासाठी. हे एंगेजमेंटसाठी नथ घेतलेली बघा, आहे तशीच आहे, याचं कलर दिला नाही, काही नाही, काही नाही. आणि दुसरी नथ घेतलेली ही साडी आपली महाराष्ट्रीयन नथ बोलतो आपण सगळ्याची, ही घेतलेली लग्नात घालण्यासाठी. ही लग्नात घालण्यासाठी आणि हे एंगेजमेंटसाठी झालं. हे एवढंच लग्नात आपण घालत नाही, तर अजून आपण घालतो लग्नामध्ये 5 कमरपट्टा. तर हे कमरपट्टा मी ह्याच्यामध्ये घातलेले लग्नामध्ये. तर हा माझा कमरपट्टा आहे, सिंपल आहे, जास्त हाय नाही, काय नाही, सगळं गोल्डच घेतलेलं मी. तर हे असं, हे सर्व जे तुम्हाला मी दाखवलं ना, हे सगळं माझ्या लग्नातले ज्वेलरी आहे आणि सिंपल आहे, जास्त हेवी नाही आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही अजून खूप वर्ष यूज करू शकता. अजून तिसरं वर्ष चालू आहे तसे ज्वेलरी आहेत. हे सर्व ज्वेलरी मी दादर मार्केटमधून घेतलं. ते खूप चांगल्या क्वालिटीने घेतले, कॉस्टली आहे खरं, खूप चांगले टिकले. मला असं वाटतं अजून 10-15 वर्ष जाईल. हे माझं वेडिंग ज्वेलरी कलेक्शन कसं वाटलं हे नक्की सांगा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. पुढचा काय व्हिडिओ असेल तर ज्वेलरीचाच असेल, काय असेल हे नक्की सांगते मी तुम्हाला. आणि पार्ट बनवणार आहे. फर्स्ट पार्टमध्ये मी वेडिंगचं दाखवणार आहे, वेडिंग ज्वेलरी. नंतर माझ्याकडे ट्रेडिशनल आहे ते. चला, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. बाय बाय.